परमपूज्य साने गुरुजी यांना विनम्र अभिवादन करते। स्नेहसंवर्धन पुरस्कारासाठी उपस्थित असणारे विचारपीठावरचे आमचे मार्गदर्शक, आंतरभारती कार्यकारिणीचे विश्वस्त आदरणीय अमर काका, ज्यांना स्नेहसंवर्धन पुरस्कार मिळालेला आहे ते माननीय हरीश भाई, त्यांच्या सौभाग्यवती सौ चेतनाताई, कार्यक्रमासाठी पुण्याहून उपस्थित असणाऱ्या माननीय सविताताई कुरुंदवाडे, आपल्या गावातील माननीय अरुंधतीताई पाटील, या कार्यक्रमाचे संयोजक व्यंकटेश जोशी सर आणि मागच्या वर्षीचे पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर राजमान्य सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माननीय हरीशभाईंच्या माताजी सुशीलाताई, या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुलभाताई खेडगेकर, आशाताई वाघमारे, सौ कमलबाई बरुरे, आमची विद्यार्थिनी प्रिय रचना किशोर परदेशी, माननीय पृथ्वीराज साठे, प्राचार्य डॉक्टर खडकभावी सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय बबन लोमटे सर, प्राध्यापक गाठाळ सर, प्राचार्य डॉक्टर थारकर सर, माननीय डॉक्टर खेडगेकर सर, ॲडव्होकेट सौंदरमल साहेब आणि आंतरभारती कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सूत्रसंचालन करणाऱ्या तिलोत्तमा मॅडम, ॲडव्होकेट विरधे मॅडम, मुद्दामून या सगळ्या नावांची मी उल्लेख करते आहे, विशेषतः स्त्रियांच्या नावांचा, कारण काल इथे एक व्याख्यान संपन्न झालं आणि अरुंधती मॅडमनी एक मोठी चूक माझ्या लक्षात आणून दिली की काल तू फक्त सगळी पुरुषांची नावं घेतलीस, एकाही स्त्रीचं नाव घेतलं नाहीस। आणि प्रोफेसर डॉक्टर राजमान्य सरांनी तर 1 वर्षापूर्वी जे नकळत त्यांच्याकडनं घडलं होतं, सुजाताताई माझ्या मैत्रीण आहेत, त्यांच्या पत्नी, त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही आंतरभारतीच्या अध्यक्ष शैलजा बरुरे यांचंच नाव विसरला होतात। त्यांनी 1 वर्षापूर्वीची चूक दुरुस्त केली, मी 1 दिवसाची चूक दुरुस्त केली। खरं म्हणजे अशा चुका दुरुस्त करायची संधी प्रत्येकाला मिळेलच असं नाही। आपण एवढ्या चुका केलेल्या आहेत। आपण 14 ऑगस्ट या दिवशी धर्माच्या नावाने आपल्यापासून आपला एक हिस्सा, एक भाग पाकिस्तान या नावाने नवा देश म्हणून उभा राहिला आणि मागील अनेक वर्षापासून आपण सातत्याने त्याचा द्वेष करत असतो आणि त्याबरोबर आपल्या भारतातल्या इस्लाम धर्मियांना सुद्धा दुय्यम वागणूक देत असतो। मला म्हणायचं हे आहे की तुमच्या माझ्यामध्ये भेद निर्माण करणारे जे काही घटक आहेत, धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती, विशेषतः पुन्हा लिंग, स्त्री आणि पुरुष, वेगवेगळ्या कारणांनी आपण एकमेकांपासून दुरावलेले आहोत आणि अनेक वर्षांपासून हाच कित्ता आपण गिरवतो आहोत, तर त्या सुद्धा चुका दुरुस्त करण्याची संधी आपण घेऊया। मला वाटतं स्नेहसंवर्धन कार्यक्रम जो आंतरभारती शाखा अंबाजोगाईच्या वतीने घेण्यात येतो, त्या मागच्या आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्तीचा कार्यक्रम आहे। कारण याच देशामध्ये भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडून अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती झाली। खरं तर भारतीय राज्यघटना पूर्ण भारतामध्ये सगळ्यांना संचार स्वातंत्र्य, उदरनिर्वाहाचं स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य देत असताना सुद्धा आपण परप्रांतीयांना हाकलून लावण्याचे अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत, त्यामध्ये हिंसा, दंगली घडवलेल्या आहेत। या सुद्धा चुका आपण दुरुस्त करूया। खरं म्हणजे मला खूप काही बोलायचं होतं, पण सुरुवातीपासूनचा मी क्रम पाहिला, ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते माननीय हरीश भाई 2 वाक्यातच त्यांनी आपलं मनोगत संपवलं। त्यांचा परिचय करून देणारे माननीय अशोकभाई मोदी यांनी सुद्धा थोडक्यात त्यांचा परिचय करून दिला। आणि कालच मी महाश्वेतादेवींच्या साहित्यामध्ये वाचलं होतं की जंगलातली टुकार पोरं जेव्हा काही उद्योग नसायचा तेव्हा जंगलातल्या जंगली कुत्र्यांच्या मागे पळायचे, तसं शहरातली माणसं ज्यांना काही उद्योग नसतो ती मोठी मोठी भाषणं देतात। हे मला सातत्याने आठवायला लागलं, आता मी बोलू की नको, म्हणजे त्यातही पुन्हा त्यांनी कामं करणारी ही माणसं आहेत। कालच दभा धामनसकर या ज्येष्ठ कवीचं निधन झालेलं आहे, त्यांची एक कविता पुन्हा सांगते की ते असं म्हणतात की एका बागेमध्ये मी गेलो आणि त्या बागेतला पक्षी मला बघून उडाला, बहुतेक
क्षुद्र माणसांना बघून विराट माणसं किंवा विराट जीव आपली जागा सोडतात. ही दोन माणसं का बोलली नाहीत? तसं आजच्या प्रमुख पाहुण्या सुद्धा कमीच बोलल्या किंवा अमर काकांनी सुद्धा आपलं मनोगत किंवा मार्गदर्शन हे आटोपतच घेतलेलं आहे. कुणाला किती वेळ मिळावा यासाठी आमची एक बैठक झाली होती आणि आमचा हा कार्यक्रम जवळजवळ 2 तास ठरला होता. आम्ही विचार करत होतो की हा कार्यक्रम आटोक्यात कसा आणायचा आणि मला वाटतं हा कार्यक्रम सुरू होऊन फक्त 1.5 तास झालेला आहे. अजून अर्धा तास शिल्लक आहे, पण मी एवढा वेळ घेणार नाही. माननीय हरीशभाई आणि त्यांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्र परिवारातील सर्व सदस्य यांचं मी आंतरभारतीचे अध्यक्ष म्हणून मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवादही व्यक्त करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. खरं म्हणजे त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, खलील जिब्रानचे एक वाक्य आहे की आपल्या वाटेला जो साखरेचा दाना आलेला असतो, मुंगी काय करते की तिच्या ज्या काही त्या पायांमध्ये तो साखरेचा दाना तिला जिथपर्यंत ढकलत नेता येऊ शकतो तिथपर्यंत ती नेत असते. असं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही गोडवा, काही कर्तव्य, काही कामं आलेली असतात. आपण शक्य तोपर्यंत ती चिकाटीने पुढे पुढे ढकलत नेली पाहिजेत. हरीशभाईंनी उद्योग फक्त मिठाईचा व्यवसाय म्हणून केलेला नाही, तर इथल्या प्रत्येक माणसावर त्यांनी प्रेम केलेलं आहे. म्हणूनच त्यांच्या प्रेमापोटी ही सगळी माणसं इथं जमलेली आहेत. खरं तर ते गुजरातचे आहेत आणि ते म्हणाले मला बोलता येत नाही. आता यावरती आजही आपण विश्वास ठेवू शकत नाही. गुजरातची माणसं बोलणार नाहीत असं होत नाही, पण तुम्ही सतत 2014 नंतरचं नका लक्षात घेऊ. महात्मा गांधी सुद्धा गुजरातचेच होते आणि महात्मा गांधी जेव्हा हायकोर्टामध्ये बोलायला उभे राहिले तेव्हा ते बोलू शकले नाहीत. त्यांना दरदरून घाम आला, त्यांना चक्कर आली, 2ही वाक्य ते बोलू शकले नाही. बॅरिस्टर जिना सुद्धा गुजरातचेच होते. गुजरातच्या 2 माणसांनी 2 देशांची निर्मिती केली आहे, त्यामुळे गुजरातच्या माणसांना बोलता येतं. आणि आत्ताच मला सविताताईंनी वाचून दाखवलं की मोदी असते तर ते फाळणी टाळू शकले असते, असं आजच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे. फार बरं झालं असतं जर फाळणी आपल्याला टाळता आली असती तर, पण ते दुर्दैव आपल्याला टाळता आलं नाही. पण पुढच्या फाळण्या आपण नक्की टाळू शकतो. आजही या देशामध्ये अनेक राष्ट्र वसतात, अनेक जातीचे लोक आहेत, अनेक संकुचित अस्मिता आहेत. अजूनही अनेक लोकांना आपण श्रेष्ठ आहोत असा अहमगंड आहे आणि अजूनही अनेक लोकांना आपण जगण्याच्या लायकीचे नाही आहोत असा न्यूनगंड आहे. म्हणून स्त्रिया, शेतकरी आणि विविध प्रकारचे लोक सातत्याने आत्महत्या करत असतात. भलेही नव्या नव्या देशांची निर्मिती नाही झाली तरी एकाच देशात अनेक देश वसणारा हा देश आपल्याला एक करायचा आहे. त्यामुळं अशा स्नेहसंवर्धन पुरस्काराचं महत्त्व फार आहे. अरुंधती मॅडमनी सांगितलं की अंबेजोगाई याला वारसा खूप चांगला आहे, खूप चांगली लोक इथं होऊन गेली. अगदी परमपूज्य स्वामीजी, बाबासाहेब परांजपे, डॉक्टर लोहिया, द्वारकादासजी लोहिया, डॉक्टर तिवारी सर, डॉक्टर शैला भाभी. आत्ता काकांनी स्वतःचं नाव घेतलं नाही, पण अंबेजोगाईच्या जडणघडणीला आदरणीय अमर काका, दगडूदादा लोमटे, डॉक्टर सुरेश खुरसाळे, इथे असणारे प्राध्यापक गाठाळ सर आणि अशी कितीतरी माणसं इथं आहेत ज्यांनी ही अंबाजोगाई घडवलेली आहे. काकांनी त्यांच्या भाषणामध्ये फार नैराश्य व्यक्त केलं, पण काका अंबेजोगाईमध्ये दर 2-3 महिन्यांनी एखादं का होईना निवेदन, अर्ज विनंत्या, मोर्चे, आंदोलन निघत असतात. लातूर किंवा इतर ठिकाणी असं काहीच होत नाही. त्याच्यामुळं ही धग किंवा ही एक छोटीशी पेटलेली ज्योत आपण जपूया. जेव्हा अंधार फार पडलेला असतो ना, तेव्हा कुठंतरी उजेड दिसतो, तर तेव्हा त्या वाटसरूला थोडंसं बरं वाटतं की इथं माणसांची वस्ती आहे. तसं अंबाजोगाई ही माणसांची वस्ती असणारं गाव आहे, ते आपण जपूया असं मला सांगायचं आहे. मुळामध्ये आंतरभारती प्रश्न खूप आहेत बरं का. धर्मांधता आहे, जातीयता आहे, हिंसा आहे, भ्रष्टाचार आहे. आजचे सगळे प्रश्न जरी असले तरी सुद्धा आंतरभारती अशा स्नेहसंवर्धन पुरस्कारातून आपला चांगुलपणावरती विश्वास ठेवायला भाग पाडते, चांगुलपणाकडे आपलं लक्ष केंद्रित करते. मला वाटतं अशा चांगुलपणाच्या चळवळीला आपल्या सगळ्यांचा सक्रिय पाठिंबा आहे. मी आंतरभारतीचे अध्यक्ष म्हणून सातत्याने मला ही भीती वाटत होती की माझ्या कार्यकाळामध्ये आंतरभारतीला मिळणारं जे काही आर्थिक सहकार्य आहे ते कमी होता कामा नये आणि मी सतत त्या आकड्यांवरती लक्ष ठेवून होते. ज्या दिवशी 22,000
300 रुपये पडले तेव्हा मला कळलं की आता आणखीन 200 रुपये आले की आपलं रेकॉर्ड मोडणार आहे. आणि मग आम्ही ते रेकॉर्ड मोडलं. विशेष म्हणजे शरद लंगे सर जे तेव्हा आंतरभारतीचे संयोजक होते, त्यांच्या काळामध्ये 24,000 रुपये जमा झालेले होते आणि शरद लंगे सरांनीच पैसे पाठवून हे रेकॉर्ड मोडलं. पण आत्ता इथे उपस्थित असणारे धनराज सोळंकी सर हे शेवटचे देणगीदार आहेत ज्यांनी पैसे पाठवलेले आहेत. त्यामुळं आपल्याकडे 22,700 रुपये असे काहीतरी रुपये जमलेले आहेत. त्याबद्दल मी व्यंकटेश जोशी सरांचं आणि ह्या सगळ्या आंतरभारतीच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते. फक्त आर्थिक सहकार्य देऊन इथं काही होणार नाही. आपल्या सगळ्यांची सक्रिय उपस्थिती, आमच्या पाठीशी असणारा आपला पाठिंबा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अरुंधती मॅडमने सांगितलं की इथे वेगवेगळ्या संघटना आहेत. मलाही हा प्रश्न खूपदा पडायचा की आपण मराठवाडा साहित्य परिषदेतही आपणच आहोत, आंतरभारतीतही आपणच आहोत, किसान पुत्रमध्येही आपणच आहोत. म्हणजे आणि काही लोक आम्हाला चिडवायचे सुद्धा की सगळीकडे तुम्हीच कसे असता. मुळामध्ये आपलं गाव ना कुटुंबाचं गाव आहे. हे सगळे भाऊभाऊकीची घर आहेत असं समजूया मोहिते सर. त्याच्यामुळे एकाच्या घरी कार्यक्रम असला म्हणजे रोटरी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मी रोटरीमध्ये मुद्दाम मी सक्रिय होत नाही की लोकांनी म्हणून आता काहीच ठेवलं नाही, तिकडे सुद्धा गेली म्हणून मी जात नाही खरं तर. पण आत्ता कळलं की आपण सगळे एका कुटुंबाप्रमाणे आहोत. त्याच्यामुळे एकाच्या घरचा कार्यक्रम यशस्वी करायचा असतील तर सगळ्यांचे हात लागणार आहेत. आणि आपण एकमेकांना जोपर्यंत अशा पद्धतीनं उचलून घेणार नाहीत किंवा प्रेम करणार नाहीत तोपर्यंत हे कार्य यशस्वी होणार नाही. हा फार छोटा भाग आहे, हा छोटा घटक आहे. परस्परांना सहकार्य करणं, प्रेम करणं किंवा आपल्या वर्तुळामध्ये सहभागी करून घेणं. आता इथं फार चांगलं चांगलं बोललं गेलं की हे गाव सगळ्यांवरती प्रेम करतं, या गावामध्ये फार गोडवा आहे. ही माणसं इथल्या गावाच्या माणसांवर विश्वास ठेवून इथं आली, ही एक बाजू आहे. फार गोडवा वाढू नये म्हणून इथली माणसं कधी कधी आम्हाला कारल्याचा ज्यूस पण देत असतात, पण आम्ही तो पचवतो आणि पुन्हा जसं खडकावर उगवणारे रोपटी असतात ना तसं इथं आलेला आणि इथं रुजलेला माणूस त्याला कुठेही फेका तो वाढतच जातो. हे या गावाचं वैशिष्ट्य. एकाने दाबलं की दुसरा उचलून घेतो. नाहीतर आंतरभारती सारख्या इतक्या चांगल्या संस्थेमध्ये एका महिलेला अध्यक्ष करण्याचं धाडस, मला वाटतं व्यंकटेश आणि तिलोत्तमा मॅडम सोडल्या तर मी वयाने सगळ्यात लहान आहे आणि माझ्या समोर बसले तर तुम्ही सगळेजणच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात, मला याची पूर्णता जाणीव आहे. तरी सुद्धा तुम्ही मला अध्यक्ष म्हणून ऐकून घेता आहात. हे अंबेजोगाईकरांचं आणि आंतरभारती सारख्या संस्थेचं मोठेपण आहे आणि ते आपण सगळ्यांनी मान्य केलंय. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. हरीश भाईंना मी ओळखत नव्हते. ज्या दिवशी आम्ही त्यांना पुरस्कार देण्यासाठी निमंत्रण पत्र द्यायला गेलो त्याच्या आधीही मला माहित होतं की त्यांचा मुलगा हा विशाल खिलोशिया आहे. मुळामध्ये काही वृक्षांची ओळख ही त्या फळांवरूनही होत असते. विशाल जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा मला असं वाटलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे त्यांच्याकडे स्वीट होम आहे म्हणून नाही तर तो माझा डायरेक्ट विद्यार्थी नसला तरी सुद्धा त्याचं वागणं माझ्याशी अत्यंत आपुलकीचं आणि विनम्र होतं. नेहमीच तो आम्हाला आदर देत आलेला आहे. आजही तो पूर्ण कार्यक्रमामध्ये उभाच आहे. तुम्ही लक्षात घ्या, अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत. ही खिलोशियाजींची दुसरी पिढी आहे, पण तिसरी पिढी त्या मुलाचं वय 2-2.5 वर्ष असेल. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी हा मुलगा अमर काकांना आओजी म्हणजे त्यांच्या भाषेत पुन्हा या असं म्हणाला. हे ना कुठल्या शाळेमध्ये शिकवले जाणारे संस्कार नसतात, ते कुटुंबातून येत असतात आणि ते आपल्या वाडवडिलांकडनं मिळालेले असतात. हे संस्कार म्हणजे अंबेजोगाईमध्ये त्यांनी योगदान तर दिलंच आहे, अंबेजोगाईनी त्यांना तसा परतावाही दिला आहे, पण ते इथं येणं आणि इथल्या माणसांवरती प्रेम करायला 3-3 पिढ्या पुरेशा असणं मला खूप महत्वाचं वाटतं. त्यांच्या आत्याच्या बोलवण्यावरनं हे कुटुंब महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि आता माननीय अशोक मोदींनी परिचय करून देताना 3 बहिणी आणि 4 भाऊ असा परिचय करून दिला. मी अशी अनेक कुटुंब पाहिली आहेत. मुलं किती म्हटलं ना तर मुली सांगतच नाहीत, 2 मुलं म्हणतात. मुली हा आहेत ना, 3 मुली आहेत. अरे मग मुली आणि मुलं असं सांगा ना, एकूण मुलं सांगा. म्हणजे प्राध्यापक असणाऱ्या मंडळींचं सुद्धा मला माहिती बरं का. एक प्राध्यापक आहे, त्यांनी आपल्या घरावर मुलाचं नाव दिलं होतं, मग दुसरं घर घेतलं. मी आग्रह केला आता मुलीचं नाव द्या,
त्या बिचाऱ्यांनी त्या पहिल्या घरावरच नाव पुसून टाकलं. मुलीचं नाव द्यायचंच नको म्हणून दोन्ही घरावर नावं नाहीयेत. अशी लोक, शिकलेली लोक मी पाहिलेली आहेत, या गावात पाहिलेली आहेत. त्यामुळं मुलीच्या नावाने आपण 30-40 वर्ष तृप्ती स्वीट होम चालवलेलं आहे. तुम्हाला खरं तर आर्थिक किंवा कुठल्याही गोष्टीची गरज नाही, पण अंबेजोगाईकरांनी हा पुरस्कार देऊन तुम्हाला एक वेगळा सन्मान दिलेला आहे. मी आणि सविताताई आत्ता बाजारात गेलो होतो शिवाजी चौकातून पुढे. त्यांनी वाचलं नाव आणि त्या म्हणाल्या, हेच का ते तृप्ती स्वीट होम? बघा, बाहेरचा सुद्धा माणूस एका दिवसामध्ये तुम्हालाच पुरस्कार मिळाला आहे असं तुमच्या दुकानाचं नाव वाचून ओळखायला लागलंय. म्हणजे ओळख ही खूप महत्वाची असते. तुम्हाला गावामध्ये एक व्यावसायिक म्हणून ओळख आहेच, पण तुम्हाला आंतरभारतीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तुम्ही आता आंतरभारतीचे कुटुंबातले सदस्य झालेले आहात. इथे अधिक संख्या ही आंतरभारतीचा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी आहे. राजू जांगीड आहेत, ते म्हणजे आमच्याकडे एक दाराचं काम होतं, त्यांनी पैसे नाही घेतले. मी म्हणलं घ्या ना, तर नाही म्हणजे तुम्ही आंतरभारतीचे आहेत ना. आणि मला खूप नवल वाटलं. तसं मोहिते सरांना सुद्धा मी आंतरभारतीचे म्हणून बरीच कामं लावते आणि कुठलेही पैसे देत नाही. त्यामुळं आंतरभारतीच्या कुटुंबात आलं की कुटुंबातली माणसं जसं निस्वार्थ एकमेकांच्या वरती प्रेम करतात आणि एकमेकांसाठी धावून जातात, हा स्वभाव आपण पुढे घेऊन जाऊया. मला माहिती आहे की मी त्या जंगली कुत्र्यांच्या प्रमाणेच मागे लागली आहे, पण हा निरुद्योग नाही. मला एवढं आपल्या सर्वांशी बोलणं महत्वाचं वाटतं. आज स्वातंत्र्य दिन आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवलं असलं तरी सुद्धा आपल्या देशामध्ये जात, धर्म, लिंग, भाषा सोडून एकमेकांवरती प्रेम करायचं स्वातंत्र्य नाही. विशेषतः व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने बातम्या येत असतात. तुम्ही जर हिंदू असाल तर हिंदूंच्या दुकानातूनच हे घ्या, मुस्लिम असाल तर मुस्लिमांच्या दोन्ही बाजूने हे होत आहे. फक्त हिंदू मुस्लिमच नाही, तर आपलं जेवढं काही विभाजन करता येईल, आपले जेवढे काही आतले तुकडे करता येईल अशी व्यवस्था इथे कार्यरत आहे. आपण ही ओळखून घेऊया. आंतरभारती हा एक महत्वाचा विचार आहे परस्परांवरती प्रेम करण्याचा. मला वाटतं एकदा आपण प्रेम करायला लागलो की आपण एकमेकांचे लाख गुन्हे माफही करत असतो, चुकाही माफ करत असतो आणि माणूस म्हणून, समाज म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करत असतो. भारताला आजही प्रेम आणि अहिंसेच्या नावानेच ओळखलं जातं. सत्ता किंवा महासत्ता या नावाने ओळखलं जात नाही. हे सगळे भ्रमाचे भोपळे सोडून देऊया आणि आपल्या गौतम बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा कबीर, बसवेश्वर या सगळ्या लोकांनी जो विचार दिलेला आहे परस्परांवरती प्रेम करायचा आणि अहिंसेने जगण्याचा, हा विचार जोपासूया. एवढं बोलते. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आंतरभारतीचे आपण सगळेजण सदस्य आहात, पुढेही सदस्य राहाल. अजून सदस्यांच्या संख्येत वाढ करा. आमच्या सगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हा. आधुनिक तीर्थक्षेत्राची यात्रा आम्ही करतो, दर महिन्याला छान सहली काढतो. मेरी बात हा कार्यक्रम आता मॅडमनी सांगितलं ना, 36 वेळेला ऐकलं की 37व्या वेळी तुम्हाला तेच घ्यायला लागतं. तर तसं होतंय माझं, पण तुम्ही सुद्धा मेरी बात साठी या, आपली मनोगत व्यक्त करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते.